हाय, मी करिश्मा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये. आज आपण सहावारी साडीपासून नऊवारी साडी कशी नेसायची हे बघूयात. तर मी दोन्ही हात स्प्रेड करून जेवढी साडी येते आपल्या हातामध्ये तेवढी साडी मी लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या साईडला सोडणार आहे. या साडी टाईपला म्हणजे नऊवारी साडी टाईपला तुम्ही अशा टाईपची साडी घ्या ज्याचा साडीचा कलर आणि काठाचा कलर वेगवेगळा असेल. म्हणजे कसा काठ दिसून येईल, काष्टाचा काठ हा दिसून येतो मागून आणि पुढून पण, तेव्हा ही साडी जास्त छान वाटते. आणि तुम्ही घेताना डार्क कलर घ्या, खूप छान दिसतात हे सहावारी टू नऊवारी साडीमध्ये. आता दोन गाठ मारलेली आहे पण त्या गाठीचे एंड्स आपण आतमध्ये टाकलेले आहेत. आता आपण डाव्या पायाला जी साडी राहिलेली होती ती आपण रोल केलेली आहे आणि जो खालचा भाग आहे त्याच्या आपल्याला प्लीट्स तिथून सुरुवात करायची प्लीट्सला आणि तोच भाग मागे काष्टा म्हणून आपण ठेवणार आहोत. आता डावा पाय पाहून तुम्ही काष्टा मागचा खोचा, कारण डावा म्हणजे जास्त जर साडी खाली असेल तर ती टाचे खाली येते, त्यामुळे व्यवस्थित उंची घ्या साडीची पायावर अशी आणि मग काष्टा मागचा खोचा. मस्त असा काष्टा आपला तयार झालेला आहे डाव्या पायावरचा. आता उजव्या पायावरचं आपल्याला साडी गुंडाळून घ्यायची आहे. ह्या साडीचा प्रकार पेशवाई पैठणी म्हणतात याला. या साडी टाईपमध्ये पैठणीच्या साड्या खूप छान जातात. म्हणजे सहावारी टू नऊवारी जर तुम्ही एखादी पैठणी साडी चूज केली तर तुमचा लुक भरजरीत आणि सुंदर असा दिसणार आहे. आणि गणेश जयंतीला तुम्ही असं लुक तुमचं करू शकता. आता उजव्या पायाला मी साडी गुंडाळलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण पदर करत आहोत. पदर करायची माझी सोपी पद्धत आणि इझी पद्धत मी तुम्हाला दाखवते. याने तुम्ही कुठल्याही कडक साडीचा पदर करू शकता. हे बघा, ही माझी मेन पद्धत आहे. तर आपण साडीच्या प्लीट्स तयार करू, म्हणजे दोन्ही साईडने समान अंतरावर साडीच्या प्लीट्स तयार करत आहोत आपण. आणि ह्या झालेल्या आपल्या फेअर प्लीट्स ज्या आपण शोल्डरवर घेणार आहोत. मस्त असं एकावर एक जॉईंट करू आपण आणि त्याच्याप्रमाणे बाकीचा पदर करू आणि थोडंसं प्रेस करूयात आपला हँड प्रेस आणि शोल्डरवर लेफ्ट शोल्डरवर आपला पदर पॅक करू. पदर पॅक केलेला आहे आणि आपल्याला जी आतली प्लीट्स आहे ती आपल्याला मागे टक करायची आहे. जे आपले पदर किंवा काठ फोल्ड होतात ते अनफोल्ड करून घ्या, कारण स्वतःला कळत नाही पण समोरच्याला कळतात. आता पहिली प्लीट्स आहे ती आपल्याला मागे काष्टाच्या आत टक करायची आहे. सेफ्टी पिननी काष्टा आणि तो पदर पॅक करायचा आहे. तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे कोणाकोणाचा पदर फार मोठा होतो, अक्षरशः खाली जमिनीवर लोळतो. त्यावेळेस काय करायचं मी इथे सांगते. त्यावेळेस जी तुमची गाठ तुम्ही सुरुवातीला मारलेली होती ती तुम्ही काढा. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला साडी तुमची ओढा, म्हणजे जी काष्टा तयार केलेला आहे त्या साईडला तुमची साडी ओढा आणि नंतर गाठ बांधा. असा हा उपाय आहे जर तुमचा पदर मोठा होत असेल तर, म्हणजे तुमचा काष्टा मोठा येईल आणि मागे खोचायला जास्त साडी जाईल आणि तेव्हा तुमचा पदर राईट पायावर किंवा राईट लेगवर छोटा होईल. आता तुम्ही साडी आपली फायनल साडी तुम्ही खोचून घ्या, मागे सेफ्टी पिन लावून पॅक करा तुमचा पदर. आता झालेली आपली साडी नेसून. आता याच्यानंतर मी तुम्हाला हेही सांगणार आहे, कारण खूप जण गणपतीच्या पूजेला वगैरे साडी नेसतात आणि वॉशरूमलाही जावं लागतं. तर वॉशरूमला जाताना साडी कशी काढायची, मी शोल्डरवरचा पदर काढलेला आहे आणि आपण राईट लेगला जे गुंडाळतो ती गुंडाळी पण काढलेली आहे आणि जस्ट असा पदर ठेवलेला आहे. शोल्डरवरून पदर काढल्यानंतर सेफ्टी पिनने तो पदर पॅक करा आणि तिथे पदरलाच ती पिन राहू द्या. त्याच्यानंतर लेफ्ट पायावरचा जो काष्टा आहे तो काढलेला आहे, त्यातून आपला पाय बाजूला काढलेला आहे आणि व्यवस्थित जसाच तसा प्लीट आपण कमरेला खोचतो आहे. आता आपले दोन्ही पाय रिकामे झालेत, आपण वॉशरूमला जाऊ शकतो. त्याच्यानंतर साडी वॉशरूमवरून आल्यानंतर साडी व्यवस्थित कशी नेसायची तेच सांगणार आहे. आता आपला पदर घ्या, नेसती बाजू घ्या. त्या प्लीट्स फक्त हलवू नका, ज्या प्लीट्स आपण केलेल्या आहेत. आता लेफ्ट लेगला ती गुंडाळा साडी आणि मागे काठ दिसेल अशा पद्धतीने ती साडी आतमध्ये टक करून घ्या. व्यवस्थित टक करून झाली की आपला लेफ्ट लेग डन, म्हणजे काष्टा डन. आता आपल्याला पदर करायचा आहे. पदर आपल्याला राईट लेगला गुंडाळून शोल्डरवर टाकायचा आहे. पदरची सेफ्टी पिन आपण तशीच ठेवल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही. ज्या प्लीट्स आपण काढल्या होत्या त्याची सेफ्टी पिन आपण तशीच ठेवतोय. ती सेफ्टी पिन आता आपण शोल्डरला लावून घेऊ. सगळं जो काठ आहे, म्हणजे ह्या साडीचा काठावर सगळा खेळ आहे. काठ जितके छान, जितका कलर साडीचा आकर्षक, तितकी तुमची साडी छान दिसते. आणि खाली जर तुम्हाला असं वाटतं टाचे खाली साडी येत असेल तर तिथे पिन लावा, किंवा तुम्हाला काही बाकीच्या गोष्टी किंवा काय म्हणतात कामं करायची असतील भरपूर तर पिन लावा, म्हणजे साडी खाली येणार नाही. जसं की मंगळगौरीचा डान्स असेल
किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील तेव्हा तुम्ही पिन लावा. आता मी पूर्ण नऊवारीचा साज शृंगार केलेला आहे आणि तुम्ही माझा फायनल लुक पाहू शकता. जेव्हा तुम्ही नऊवारी वेअर करता तेव्हा तुम्ही ठुशी घाला, मोत्याचे दागिने घाला, नथ घाला. कसं वाटलं तुम्हाला फायनल व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.